कृष्णामाई आणि वेण्णामाईच्या पवित्र तीरावर असणार हे ऐतिहासिक सातारा शहर हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेली ही भूमी आणि आम्हा सर्वांचं मार्गदर्शक तत्व असे कैलासवासी श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज यांनी 1998 साली या सातारा शहरामध्ये क्रांती स्मृतीला भव्य दिव्य महोत्सव झाला. त्याचं सर्व नेतृत्व भाऊसाहेब महाराजांनी केलं होतं. आज एक अत्यंत चांगला सुयोग आहे की येणाऱ्या 26 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालखंडामध्ये भव्य दिव्य असा राजधानी महोत्सव साताऱ्यातील एक प्रतिष्ठित असे संकीर्तनकार आणि बाबांचे कट्टर समर्थक असणारे हरिभक्तीपरायण प्रवीण महाराज शेलार यांना कीर्तन परंपरा सुरू करायला 25 वर्ष झाली. त्याचा रौप्य महोत्सव म्हणून भव्य दिव्य असा भक्ती महोत्सव भाऊसाहेब महाराजांच्या स्मृतीप्रित्यर्थ या सातारा शहरात होणार आहे. आणि आज संत श्रेष्ठ नामदेव महाराजांची समाधी सोहळ्याची पर्वणी आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी असा पंजाब पर्यंत भागवत धर्माचा ध्वजा फडकवणारे नामदेवराय त्यांच्या या समाधी सोहळ्या दिवशी आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले अर्थात आदरणीय बाबांच्या हस्ते या ऑफिसचं उद्घाटन होत आहे. ही या उत्सवाला मिळालेली राजमान्यता आहे असं मी मानतो. आणि आताच बाबांनी सांगितलं की हा महोत्सव चांगला कसा होईल याच्यासाठी माझं सर्वतोपरी योगदान राहील. पेक्षा या समारंभाला माननीय मुख्यमंत्री साहेब सुद्धा येतील एवढी मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्नांची पराकाष्ठा करणार आहे. मी त्या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे बबनराव साप्ते दादा असतील, सातारचे प्रसिद्ध व्यापारी असणारे श्रीपती आबा माने असतील, माझे जीवलग स्नेही असणारे महाराष्ट्रातील मृदुंगपटू असे मदनराव कदम असतील, आज उपस्थित झालेले सगळे नगरसेवक आणि त्याचप्रमाणे विठ्ठलधामचे असणारे सर्व विद्यार्थी यांच्यासह बाबांचं अभिष्ट चिंतन करतो. आणि हा महोत्सव इतका मोठा होणार आहे की या महोत्सवाला जवळपास 1100 वाचक ज्ञानेश्वरी पारायणाला बसणार आहे. पारणाचार्य गुरुवर्य पुंडलिक महाराज यांनी त्यावेळेस खूप मोठं पारायण केलं होतं. त्याच्यानंतर हा दिव्य महोत्सव साताऱ्यात जवळपास 50 दशकानंतर होतोय. 50 वर्षांनी हा उत्सव होतोय. आणि म्हणून या उत्सवाची तयारी गेली वर्षभर चालू आहे. आणि आम्हाला आज एवढंच, आज मी आळंदीहून आलो, विशेषत्वानं बाबा येणार आहेत म्हणून, आणि आता पंढरीला निघालेलो आहे. पण प्रवीण महाराजांनी केलेलं कार्य हे खूप मोठं आहे. तळागाळापर्यंत त्यांनी ज्ञानेश्वरी पोहोचवली. आंबेघर सारख्या एका छोट्या खेड्यात जन्माला आलेला हा मुलगा आज वयाच्या 40 मध्ये त्यांनी जे काम महाराष्ट्रव्यापी केलंय विठ्ठलधाम उभं करून आणि हजारो मुलांना वारकरी शिक्षण देण्याचं काम करत असताना बाबांची समर्थ साथ प्रवीण महाराजांना मिळाली. आम्ही नमूद करू इच्छितो. आणि मला आज या ठिकाणी आनंद या गोष्टीचा वाटतो की अत्यंत व्यस्तता असताना या ऑफिसचं उद्घाटन करण्यासाठी सुद्धा बाबा आले. आणि आज माझं म्हणणं आहे की आता काल्या इथं नारळ फोडलाय, नारळ फोडल्यापासून ते काल्याच्या कीर्तनापर्यंत बाबांनी आमच्याकडून कायम असावं आणि काल्याच्या महाप्रसादाला त्यांनी उपस्थित राहावं नवे या पारायण सत्रामध्ये. त्यावेळेस मला आठवत आहे की गुरुवर्य पुंडलिक महाराजांनी दिल्लीला पारायण केलं. त्या तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी आणि हे काम केलं लोकनेते स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी. आणि 55 खासदार पारायणावर बसले होते. आज आम्हाला असं वाटतं की ती धुरा सांभाळत बाबांनी या समारंभाला राजाश्रय द्यावा. आणि आम्हाला अजिबात काळजी वाटत नाही कोणतीच, कारण स्वतः बाबा आमच्या बरोबर असताना आम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. त्यांनी स्वतः जाहीर केलंय की मी या समारंभात स्वतः हजर राहणार आहे. मी आमच्या सर्व वारकऱ्यांच्या तर्फे बाबांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो. प्रवीण महाराजांनी आपलं मनोगत सांगावं. या साताऱ्याचे विकास रत्न, सर्वांचे श्रद्धास्थान, वैकुंठवासी
अभय सिंहराजे भोसले भाऊसाहेब महाराज यांच्या स्मरणार्थ या सातारा नगरीमध्ये कोटेश्वर मैदानावरती महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा असा पारायण सोहळा आपण करतोय. या पारायण सोहळ्याकरता राजाश्रय मार्गदर्शन नेतृत्व आणि प्रेरणा ज्यांची लाभली ते आमचे मार्गदर्शक आदरणीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले, महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री. आता श्री गुरु अण्णांनी सांगितलं या ठिकाणी की वैकुंठवासी भाऊसाहेब महाराजांनी प्रत्येक ठिकाणी पारायण सोहळ्याला उपस्थित राहून त्या कार्यक्रमाची त्यांनी शोभा वाढवलेली. वारकरी संप्रदाय तळागाळामध्ये पोहोचवण्याकरता भाऊसाहेब महाराजांचं खूप मोठं योगदान आहे आणि त्या स्मृती कायमस्वरूपी जिवंत राहाव्या याकरता सातारा जिल्ह्यातला संपूर्ण वारकरी संप्रदाय एकत्र येऊन हा भव्य दिव्य असा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पहिल्यांदा ज्यावेळी महाराज साहेबांना भेटतो त्यावेळी महाराज साहेबांनी सांगितलं अतिशय सुंदर आणि देखणा चांगला आपण कार्यक्रम करू, तुम्हाला योग्य वाटेल तसं नियोजन करा. आणि आता या ठिकाणी महाराज साहेबांनी माझ्या कानात सांगितलं की आपण त्या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्र्यांना आणण्याची व्यवस्था करू. महाराज साहेब हा कार्यक्रम अतिशय देखणा. आम्ही त्या दिवशी म्हणजे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेब यांच्याकडे माझं कीर्तन होतं. नागपूर भक्ती महोत्सव बावनकुळे साहेब त्या ठिकाणी खूप मोठा करतात. त्यानंतर पुण्यामध्ये आदरणीय शेळके अण्णांच्या माध्यमातून खूप मोठा कार्यक्रम त्या ठिकाणी होत असतो. त्याचप्रमाणे भोसरीमध्ये आदरणीय महेशदादा लांडगे अतिशय भव्य असा सोहळा करतात. आणि या वर्षापासून या राजधानी भक्ती महोत्सवाला सुरुवात होते आणि त्याची पूर्ण धुरा महाराज साहेबांनी आपल्या हातामध्ये घेतलेली ही आमच्यासाठी खूप मोठी पर्वणी आहे. खर तर म्हणजे या कार्यक्रमाचं केंद्रस्थान काय असेल तर श्रीमंत छत्रपती भाऊसाहेब महाराज आहेत. या ठिकाणी मी प्रामुख्याने नमूद करतो कारण भाऊसाहेब महाराज गेल्याच्या नंतर जवळजवळ 17 वर्ष आम्ही पुढे लागून राजवाड्यावरचा कार्यक्रम केला. म्हणजे कर्तव्य सोशल ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आणले, गुरुकुलचे विद्यार्थी आणले आणि जवळजवळ 7-8 हजार लोक गांधी मैदानावरती बसून जवळजवळ 16-17 वर्ष पुढे लागून तो कार्यक्रम आम्ही केलेला आहे. नंतर तो कारखान्यावरती 1-2-3 वर्ष कार्यक्रम झाला. पण या वर्षी कोटेश्वर मैदानावरचा कार्यक्रम हा संपूर्ण महाराष्ट्र राज्य त्या कार्यक्रमाची दखल घेईल एवढा भव्य दिव्य कार्यक्रम आम्ही करू अशी या ठिकाणी मी ग्वाही देतो. आणि खऱ्या अर्थानं नातं हे छत्रपतींचं वारकऱ्यांचं नातं हे शिवाजी महाराजांपासून आहे. म्हणजे धर्मसत्ता ही राजसत्तेचा आधार असल्याशिवाय चालत नाही आणि राजसत्तेला धर्मसत्तेचा आशीर्वाद असल्याशिवाय बळ मिळत नाही. हे संत तुकाराम महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये आपल्याला वाचायला मिळतं. आणि त्याच इतिहासाची पुनरावृत्ती आज या ठिकाणी महाराज साहेबांच्या माध्यमातून उद्या महाराष्ट्राला बघायला मिळेल या ठिकाणी मी त्याची ग्वाही देतो. महाराज साहेब आपण पूर्ण या कार्यक्रमाला सहकार्य करणारच आहात. 8 दिवसाचं आपण नियोजन करून आता अण्णांनी सांगितलं प्रवीण महाराजांच्या कीर्तन सेवेला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. म्हणजे 25 वर्ष झाली मी कीर्तन करतोय तळागाळामध्ये, गावामध्ये, वाडी वस्तीमध्ये कार्यक्रम करतोय. महाराष्ट्रातली पहिली वारकरी शाळा आंबेडकरमध्ये सुरू केली. पण काही गोष्टी सत्य असताना ते लपून चालत नाही. गेली 19-20 वर्ष गुरुकुल चाललंय. ज्यांच्यामुळे गुरुकुल 20 वर्ष चालू आहे ती सुद्धा ताकद म्हणजे महाराजांची ताकद आहे. आणि 25 वर्ष प्रवीण महाराज हा या महाराष्ट्रामध्ये पळतोय याला सुद्धा एक अदृश्य ताकद कोणाची असेल ती महाराज साहेबांची ताकद आहे. हे 100% या ठिकाणी नमूद करतो. आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आपण कायमस्वरूपी माझ्या पाठीशी राहाल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आपला अनमोल वेळ प्रचंड व्यस्तता असताना सुद्धा आपण या ठिकाणी हजर झालेला आहात. आपण आज या ठिकाणी राजधानी भक्ती महोत्सव समितीच्या वतीनं एक आम्ही छोटा सन्मान करतोय. श्री गुरु अण्णांना विनंती करतो आदरणीय मदनरावजी कदम सर, राणे साहेब, आदरणीय जयेंद्र दादा या कार्यक्रमाची बऱ्यापैकी त्यांनी दोरा सापडलेली. आम्ही सगळेजण आहोत म्हणून सर्वांनी आश्वासन दिलेले. हे सर्व मंडळींच्या उपस्थितीमध्ये महाराज साहेबांना राजधानी भक्ती महोत्सव समिती यांच्या वतीने सन्मानित करणे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. कुंडली पवनला हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. मी महाराज साहेबांना विनंती करतो या नियोजित कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण आम्हाला मार्गदर्शन करावं. महोत्सव या 8 दिवस बरोबर
सलग 8 दिवस या ठिकाणी होणारा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं आज ऑफिसच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आदरणीय वंदनीय हरिभक्त पारायण प्रमोद महाराज, मान्य प्रवीण महाराज, त्याबरोबर ध्वनी म्हणून महाराष्ट्रभर त्यांची ख्याती आहेत मान्य मदन कदम सर, आमच्या तालुक्याचे महाराज शिरपाबाबा महाराज, मी नेहमी त्यांना म्हणते कारण त्यांचं हे असं आहे, हे एकतर हे कीर्तन पारायण हे तर चालूच असतं आणि त्याच्याबरोबर हे विकायचं पण जातं. त्यामुळे सगळ्यात ग्रामीण भागाशी संबंधित असणारे महाराज कोण तर आबाकडं दुसरी गोष्ट अशी आहे, त्यांचं गावाकडच्यांचं ज्याशिवाय अजून तरी चालत नाही. गमतीचा भाग जरी सोडला तरी आज प्रवीण महाराजांनी, प्रमोद महाराजांनी एकंदर रूपरेषा सगळी सांगितली आणि प्रवीण महाराजांनी पण काय काय आपण करणार आहे. महाराज, आपण सांगितलं की काल्याच्या कीर्तनापर्यंत बाबांनी आमच्याकडून राहावं, आम्ही ह्या याच्यात काय सगळ्या याच्यातच तुमच्या बरोबर आहे आणि तुमच्यापासून मार्ग भरकटला की माणूस संपत जातो. जरी आम्ही रोजच्या कीर्तनाला येऊन बसत नसलो तरी आम्हाला सगळ्यांना माहित आहे की शेवटी आशीर्वाद, जो फळ देणारा आशीर्वाद आहे तो इथलाच आहे. मग तुमच्यापासून कुणी मार्ग भरकटून मोठा होऊ शकत नाही, त्याचं मला वाटतंय भलं पण होऊ शकत नाही. तुमचा आशीर्वाद मागे राहावं आणि आपण सांगितलं आता 50 वर्षानंतर आपल्या साताऱ्यामध्ये हा कार्यक्रम होतोय आणि नक्कीच भव्य दिव्य कार्यक्रम व्हावा, मोठा कार्यक्रम व्हावा ही आपली सगळ्यांची अपेक्षा आहे. आमची पण सगळ्यांची सातारकर स्थानिक म्हणून इच्छा आहे आणि महाराज, तुमच्या आशीर्वादानं सगळ्यांच्या आम्ही सगळे एवढे मोठे झालोय म्हणल्यावर त्यातून काहीतरी आम्ही देणं ही आमची जबाबदारी 100% आहे. कारण आज तुमचा सगळ्यांच्या आशीर्वाद म्हणा, ताकद म्हणा, ही सगळी मागं होती. पण आज महाराष्ट्र राज्यामध्ये काम करण्याची, राज्यामध्ये फिरण्याची संधी तुमच्या आशीर्वादाने मिळाली. शेवटी ज्यांच्यामुळे आपल्याला मिळाले त्यांना काही ना काहीतरी आपण परत हे काहीतरी देण्याची आपली हे कायम ठेवली पाहिजे आणि आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहे. अतिशय आपण नियोजन सांगा आणि आम्ही तन मन धन आणि या सगळ्या नियोजनामध्ये मला महाराज माहित आहे की सगळं नियोजन आधी करायला धनाची आवश्यकता महत्वाची, त्याच्याशिवाय बाकीचं काय जी काय म्हणायची म्हणजे सगळं उभा करणं असल्यामुळे आम्हाला काळजी नाही. आम्ही 100% तुमच्याशी, तुमच्या बरोबर आमची स्थानिक सगळी नगरपालिका, मन धन आणि मी पण पूर्ण तुमच्या बरोबर आहे. तुम्ही पुढच्या नियोजनाला लागा, जे काही सरकारी ज्या वेळेला लागल कुठं जे काय असेल आपण सांगा. प्रवीण महाराज आहेत, आपण आहे, जे सगळे दादा इथं आहेत, रानानी साहेब आहेत, सगळेच आहेत. म्हणजे काय कुणी बाहेरचं नाही, सगळी रोजच्या संपर्कात नाही. तिथं कुठं आपल्याला तिथं कुठं म्हणण्यापेक्षा ज्या ज्या टप्प्यावर तुम्हाला मदत लागेल त्या त्या टप्प्यावर आम्हाला आधी कल्पना द्या, म्हणजे ती मदत ती जे काय असेल ते सहकार्य त्याच्या वेळी पूर्ण करून आपल्याला जे या ठिकाणी 8 दिवसाच्या कार्यक्रमासाठी मंडप असेल, सगळी येणाऱ्या भक्तांची सोय असेल, अन्नदानाचा कार्यक्रम चालणार आहे महाराज म्हटले त्याची सोय असेल, बाहेरनं लोक येतील त्यांची राहण्याची सोय असेल, सगळ्या गोष्टी आधी बघायला लागतील. ह्या सगळ्या गोष्टी नीटनेटक्या ज्या त्या ठिकाणी झाल्या तर आपला कार्यक्रमाला एक वेगळी काय म्हणायचं त्याला एक वेगळी उंची येणार. ह्यात एखादा जरी नियोजनामध्ये आमच्याकडनं काही चूक झाली तर लोकांना अडचणी, समस्या आणि मग ते कुणालाच ते नको आहे. येणाऱ्या भक्तांचं जे आहे हा वेगळा विषय आहे, काय राजकारणाचा, इलेक्शनचा विषय नाही. हे स्मरणात राहणार आणि सगळ्यांना त्या मला वाटते सातारा शहरामध्ये जे वातावरण त्या 8-10 दिवसामध्ये एक वेगळं होऊन जाणार ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे आपण सांगा आम्ही पूर्ण महाराज सहकार्य करण्यासाठी पूर्ण ताकदीनं आपल्या बरोबर आहे. जिल्हा प्रशासन पण आपल्याला जे लागेल
ती सगळी मदत जिल्हा प्रशासनाकडनं पण दिली जाईल. आपली तारीख जी असेल ती मुख्यमंत्र्यांना पण या ठिकाणी आणण्याचा नक्की, जसं आपण आता बोललो, 31 डिसेंबरला आपलं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांच्या त्यांना पण आपण आधी भेटू, निमंत्रण देऊ, तारीख ती ब्लॉक करून जशी ठेवता येईल या आधीच आपण नियोजन करू. आणि नक्कीच भाऊसाहेब महाराजांच्या नावानं, भाऊसाहेब महाराजांच्या स्मृती प्रित्यर्थ हा सगळा कार्यक्रम होतोय. महाराजांनी सांगितलं बाहेर नागपूरला बावनकुळेचा कार्यक्रम घेतात मोठा, सुनील शेट्टी अण्णा असतील, महेश दादा असतील. तसंच आपली राजधानी आहे, मराठ्यांची राजधानी आहे, स्वराज्याची चौथी राजधानी आहे. मग आपल्या इथं पण आपण मागं पुढे चालणार नाही. आपल्या पण साताऱ्यात हा भक्ती शक्तीचा संगम जो आहे तो आपल्या इथं पण कायम राहायला पाहिजे, अशी नक्कीच या निमित्तानं एक मनापासून अपेक्षा म्हणण्यापेक्षा खात्री इच्छितो. कारण आपल्यालाच करायला अपेक्षा की ज्यांच्याकडनं करून पाहिजे पण आपणच करणार आहे. तर सगळ्यांना मी खात्री देऊ इच्छितो की आम्ही सगळेजण आपल्याबरोबर आहोत. आपण तयारीला लागा. इथं सरकार मदत त्या स्वरूपामध्ये लागत आपण सांगा की आम्ही 100% आपल्याला करण्यासाठी आपल्याबरोबर आहे. एवढंच सांगतो. प्रवीण महाराजांचं पण मनापासून त्यांच्या कार्य त्यांचं तर आपल्याला सगळ्यांना माहितच आहे. आज विठ्ठल नामच्या माध्यमातून फार मोठं काम त्यांनी उभं केलंय आणि बऱ्याच म्हणजे तरुण पिढीला ती लहान लहान मुलांना तिथे घेऊन त्यांना शिक्षण पण द्यायचं काम करतात आणि वारकरी संप्रदायाचं पण शिक्षण ते देतात. दोन्ही, असं नाही की मुलांना अभ्यास देत नाही, दोन्ही गोष्टीचं शिक्षण देण्याचा प्रवीण महाराजांचा प्रयत्न चालू असतो. ज्या ती मुलं पण मोठी झाली पाहिजे. आपली परंपरा, आपला इतिहास आणि जी आपली संस्कृती आहे ती जपण्याचं काम मला वाटतं प्रवीण महाराजांच्या माध्यमातून वर्षानुवर्ष चाललंय आणि पुढे सुद्धा हे काम मोठं होणार आहे, मोठं होत जावं अशीच अपेक्षा प्रवीण महाराजांकडनं ठेवतो आणि माझा सत्कार केला त्याबद्दल आभार मानत थांबतो. जय हिंद.